नमस्कार मित्रांनो, कमळी मालिकेतील पुढील भागांमध्ये आपल्याला असं बघायला मिळतं की अनिकाचा रौद्र अवतार आणि कामिनीला मिळालं एक जोरदार थप्पड। घरामध्ये रात्रीचे वातावरण आहे आणि सगळीकडे शांतता पसरलेली असते आणि भिंतीवरील घड्याळाचा टिकटिक असा आवाज स्पष्ट आपल्याला ऐकायला येत असतो। अनिका तिच्या खोलीमध्ये एकटीच बसलेली असते आणि तिच्या चेहऱ्यावरती थकवा, चिडचिड, आतून साचलेला राग हे सगळं आपल्याला स्पष्ट दिसत असतो। कारण ऋषी आणि कमळीचे लग्न ठरल्याच्या दिशेने चाललेलं असतं आणि तिची जळजळ आपल्याला स्पष्ट दिसते। ती बेडवर बसून शून्यात नजर लावून विचार करत असते आणि तिच्या मनामध्ये मागच्या सगळ्या काही घटना एक का मागोमाग एक असे येऊ लागतात। ती मनामध्ये विचार करत असते की आतापर्यंत आपण किती प्रयत्न केले कमळीला संपवण्यासाठी। कधी तिला मारण्याचा प्लॅन केला, कधी तिला किडनॅप करण्याचा प्रयत्न केला, कधी तिला घरातून हाकलण्याचा प्रयत्न केला आणि कधी तिचा सगळ्यांसमोर अपमान पण केला। पण ह्या सगळ्या प्रयत्नांचा शेवटी काय उपयोग झाला? एकही प्लॅन आपला यशस्वी झालेला नाही। ह्या उलट माझीच बदनामी झालेली आहे। तिच्या डोळ्यांसमोर कॉलेजमधले सगळे प्रसंग आठवतात आणि लोक तिच्याकडे बोट दाखवत कुजबुज करत असतात। ऋषी तिच्याकडे निराश नजरेने पाहत असतो, अन्नपूर्णा तिच्यावरती रागावलेली असते आणि डॅड सुद्धा तिच्याशी कठोरपणे बोलत असतात। हे सगळं आठवताच तिच्या डोळ्यामध्ये राग आणि अपमानाची भीती तिला वाटायला लागते आणि आग पेटते। ती अचानकच उठून उभी राहते आणि स्वतःशीच बोलते, हे सगळं माझ्यामुळे नाही, हे सगळं माझ्या ग्रॅनी आजी आणि मॉममुळे झालेलं आहे। त्यांनीच मला कमळीच्या विरोधात उभं केलं आणि त्यांनीच मला चुकीचे मार्ग दाखवले आणि आता माझ्याकडून घाण कामं करून घेतली आणि मात्र आता खूप झालं, मी आणखीन सहन करणार नाही। संतापाने तिचे पाय जोरजोरात पडत असतात आणि ती सरळ कामिनीच्या खोलीकडे जात असते। तिच्या चेहऱ्यावरती आता स्पष्ट राग दिसत असतो। दरम्यान कामिनी आणि रागिनी त्यांच्या खोलीमध्ये बसून पुन्हा एक नवीन प्लॅन आखत असतात आणि दोघींच्या चेहऱ्यावरती कपटी हसू दिसत असतं। कामिनी हळू आवाजात रागिनीला सांगत असते की आता पुन्हा एक नवीन डाव आपल्याला खेळावाच लागेल आणि हा डाव ह्यावेळी कमळी कायमची साईडलाईन होईल असा डाव असेल। इतक्यातच दार जोरामध्ये उघडतं आणि त्या दोघीही घाबरून जातात आणि मागे वळून पाहतात। दारात अनिका उभी असते। तिच्या चेहऱ्यावरती इतका संताप दिसत असतो की कामिनी आणि रागिनी दोघीही काही क्षण गप्पच होतात आणि अनिका मोठ्या आवाजामध्ये म्हणत असते, बस बस, आता खूप झालं, आता खूप झालं, मी खूप सहन केलेलं आहे, आता अजून नाही। तेव्हा रागिनी थोडी घाबरून तिला शांत करण्याचा प्रयत्न करते आणि विचारते, अनिका काय झालंय बाळा, इतका राग का करतेस तू? पण अनिका तिच्याकडे रागानेच पाहत असते आणि म्हणते, काय झालं? आतापर्यंत तुम्ही दोघींनी मला काय काय करायला लावलेलं आहे ते विसरलात का तुम्ही? आणि कमळीला संपवण्यासाठी किती घाण प्लॅन तुम्ही केलेला आहे आणि ते मला करायला लावले। तिचा अपमान करायला लावला, तिला घरातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळं करताना तुम्ही कधीच विचार केला नाही की शेवटी बदनामी माझीच होईल। तिच्या आवाजात आता वेदना आणि संताप हे दोन्हीही विसरलेले असतात आणि ती पुढे म्हणते, आज कॉलेजमध्ये सगळे माझ्याकडे बोट दाखवतील आणि घरामध्ये अन्नपूर्णा आजी पण माझ्याकडे रागवतात आणि डॅड माझ्यावरती विश्वास ठेवत नाही आणि ऋषी तर माझ्याकडे बघत सुद्धा नाही आणि आता हे सगळं तुमच्यामुळेच झालेलं आहे। कामिनी तिला शांत करण्याच्या हळूच पुढे येते आणि गोड आवाजात म्हणत असते, अनिका शांत हो बाळा, हे सगळं आपण तुझ्या भल्यासाठीच करतो होतो ना। आणि हे सगळं ऐकताच अनिका रागाने अजूनच पेटून जाते आणि ती जोरात ओरडते, आणि माझ्या भल्यासाठी माझे आयुष्य उद्ध्वस्त करून तुम्ही माझं भलं करत होतात का? तेव्हा कामिनी अजूनही काही बोलण्याचा प्रयत्न करते आणि अनिकाच्या जवळ येते, पण पुढच्या क्षणी अनिकाचा संयम पूर्णपणे सुटतो आणि क्षणाचाही विलंब न करता ती थेट कामिनीच्या गालावरती जोरदार थप्पड मारते। थप्पडीचा आवाज संपूर्ण खोलीमध्ये घुमतो आणि कामिनीचा चेहरा बाजूला वळतो आणि काही क्षण ती पूर्णपणे स्तब्ध होते। रागिनी हे सगळं पाहून घाबरूनच जाते। तिच्या चेहऱ्यावरती भीती स्पष्ट दिसत असते। अनिका मात्र संतापाने कामिनीच्या डोळ्यात डोळे घालून पाहत उभी असते आणि तिचा श्वास जोरजोरात चालू असतो आणि तिच्या डोळ्यामध्ये प्रचंड राग दिसत असतो। ती ठाम आवाजात म्हणते, आजपर्यंत तुमचं मी सगळं ऐकलेलं आहे, तुमच्या सांगण्यावरून चुकीचे मार्ग स्वीकारले, पण आता नाही। आता जर तुम्ही पुन्हा कमळीच्या विरोधात एक जरी प्लॅन केला तर सगळ्यांसमोर मी तुमचा खरा चेहरा उघड करेल आणि तुमचे सगळे कट, सगळे प्लॅन मी स्वतःच सांगेल। हे ऐकताच रागिनी पूर्णपणे घाबरते आणि ती अनिकाकडे पाहून काही बोलायला लागते आणि तिच्या तोंडातून शब्दच बाहेर पडत नाही। कामिनीही काही क्षण गप्पच उभी राहते आणि तिच्या चेहऱ्यावरती आता संतापापेक्षा धक्का आणि भीती जास्त दिसत असते। अनिका अजूनही एकदा दोघींवरती रागाने नजर टाकते आणि म्हणते, आता वेळ आलेली आहे तुमच्या सगळ्या खेळांचा शेवट करण्याची। मी आता तुमच्यासोबत नाही आणि आजपासून मी माझे निर्णय स्वतः घेणार आहे, तुमची काहीच जरूर नाही। हे बोलून ती जोरात वळते आणि खोलीतून बाहेर निघून जाते।
तिच्या पावलांचा आवाज दूर दूरपर्यंत ऐकायला येतो, पण खोलीत मात्र अजूनही त्या थप्पडीचा आवाज जणू घुमतच राहतो. कामिनी आणि रागिनी दोघीही एकमेकींकडे घाबरलेल्या नजरेने पाहतच उभे असतात. अनिकाच्या या रौद्र रूपामुळे आता घरामध्ये एक नवीनच वादळ उभं राहणार आहे आणि त्याची स्पष्ट चाहूल पण लागलेलीच आहे. आणि पुढे काय होणार याची उत्सुकता आणखीनच वाढलेली असते. आणि हे सगळं बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.